एकनाथ शिंदेंना सत्कार एवढा का झुमला? नक्की काय आहे विषय पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल गडांकुश, आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज। राज्याला योग्य दिशा देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले। पक्षीय अभिनिवेश न बाळगता त्यांनी कामे केली। महाराष्ट्र आणि राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे या नागरी परिसरातील प्रश्न सोडवण्यात त्यांच्या योगदानाची नोंद ही राज्याला सार्वजनिक इतिहासामध्ये घेतली जाईल, याचा मला विश्वास आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे हे गौरवोद्गार आहेत। नवी दिल्लीतील महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्काराप्रसंगी बोलतानाचे त्यांच्या हस्ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले। पवारांनी केवळ शिंदेचा सत्कार केला असता तर कदाचित शिवसेना ठाकरे गटाने फारशी खळखळ केली नसती। मात्र पवारांनी ज्या शब्दामध्ये त्यांचे कौतुक केले ते शब्द बहुधा ठाकरे गटाला झोंबल्याचे दिसतं। काल परवापर्यंत शिवसेनेत वा राजकीय वर्तुळातही संजय राऊत पवारांचा माणूस म्हणून ओळखला जात होता। 2019 मध्ये शिवसेनेला भाजप सोबत फारकत घ्यायला लावून त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करायला लावण्यात महत्वाची भूमिका संजय राऊत आणि शरद पवारांच्या सल्ल्याने बजावली होती। त्याच राऊतांनी या सत्काराला आक्षेप घेत ज्या बोचऱ्या शब्दामध्ये थेट पवारांवर हल्लाबोल केला तो पाहता शिवसेना या सत्काराने चांगलीच दुखावली गेल्याचे दिसते। हा शिंदेचा नव्हे तर अमित शहा यांचा सत्कार आहे। ही राऊतांची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गट या सत्काराकडे कोणत्या दृष्टीने पाहते याची निदर्शक आहे। एकत्रित शिवसेनेला 40 आमदारांसह फोडणारे एकनाथ शिंदे हे त्यांचे कट्टर शत्रू वाटतात। त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना सातत्याने गद्दार, बेकायदेशीर, सरकारचे प्रमुख असे म्हणून हिणवण्याचा प्रयत्न हा ठाकरे गटामार्फत करण्यात आला। शिंदेंनी शिवसेनेतून आमदारांसह बाहेर पडताना ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेली युती हिंदुत्वाशी गद्दारी असल्याची टीका केली। ज्या पवारांमुळे ठाकरे महाविकास आघाडीमध्ये आले आणि ठाकरेंच्या या निर्णयाची परिणिती अखेर त्यांचा पक्ष फुटण्यात झाली। ज्या पवारांचा सल्ला मानून त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हात मिळवणी केली त्या पवारांनी शिंदेचा सत्कार केल्याने ठाकरे गटाचा तिळपापड होणे स्वाभाविक आहे। पवार कधी कुणाचे झाले अशी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना ताज्या सत्काराचा वादंग आणखीन एक उदाहरण म्हणून पुरेसे ठरेल। विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडी कदाचित शिवसेनेला लोढणे वाटू लागली आहे। त्यामुळे भविष्यात मवियातून बाहेर पडायची वेळ आली तर त्यासाठी वातावरण निर्मिती या माध्यमातून ठाकरे गट कदाचित करीत असेल। त्यातच पवारांनी एका दगडात 2 पक्षी मारल्याची चर्चा आहे। पाहूयात नेमकं काय घडलं। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरे गट राज्यातील भाजपाबाबत, फडणवीसांबाबत मवाळ झाल्याचे दिसतो। त्यांच्याशी संबंध सुधारण्याचा भाग म्हणून स्वतः ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली। शिवसेनेच्या मुखपत्रातून फडणवीसांच्या गडचिरोली जिल्ह्यातील कामांबद्दल कौतुक करण्यात आले। हळूहळू ठाकरे गट भाजप सोबत जुळवून घेत आहे आणि भविष्यामध्ये मोदी सरकार समोर संख्याबळाचे संकट निर्माण झाल्यास ठाकरे गट एनडीए मध्ये जाऊ शकतो अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। त्याचवेळी महायुतीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज आहेत। ठाकरे गट जर एनडीए मध्ये जाण्याचा विचार करत असतील तर शिंदे गटाला आम्ही सोबत घेऊ असा संदेश देण्याचा प्रयत्न पवारांनी या सत्काराच्या माध्यमातून ठाकरे गटाला देण्याचा प्रयत्न केला आहे। दुसरीकडे शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचे कौतुक करीत एका प्रकारे महायुती सरकारने त्यांचाच मुख्यमंत्री करायला हवे होते असे सुचवून महायुतीलाही चिमटा काढला आहे। ज्योतिरादित्य शिंदे, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येण्याने मराठीत मुख्यमंत्री असताना राजकारणातील मराठ्यांना एकत्र आणून सत्ताधारी भाजपवर दबाव आणण्याची ही खेळी पवारांनी खेळली असल्याचा संकेत या निमित्ताने मिळत आहे। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो।